नीट परीक्षेमुळे गेल्या वर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी जसा गोंधळ उडाला तसा गोंधळ यावर्षी एमबीबीएस पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा होणार आहे। त्याला कारणही तसंच आहे। आता एमबीबीएस पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे। त्यामुळे आता केवळ एमबीबीएस होऊन चालणार नाही, तर एमबीबीएस पास झाल्यावर प्रत्यक्षात प्रॅक्टिस करण्यासाठी देशभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवशी एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे। तसा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतलाय। 2018 पासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे। मात्र या निर्णयाला देशभरातून विरोध होतोय। राज्यातील निवासी डॉक्टरांची संस्था मार्डनेही या निर्णयाला विरोध केलाय। याच धर्तीवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही बी झाल्यानंतर अशीच परीक्षा घेण्याबाबत कशी असणार आहे ही एक्झिट एक्झाम पाहूया। एमबीबीएस पास झाल्यानंतर एक्झिट एक्झाम द्यावी लागणार। एक्झिट एक्झाम पास केल्याशिवाय डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येणार नाही। 2018 पासून विद्यापीठातून केवळ पासिंग सर्टिफिकेट मिळणार आहे। एक्झिट एक्झाम पास केल्यानंतरच मेडिकल काउन्सिलचा परवाना मिळणार। एकसूत्रीपणा आणण्यासाठी देशभरात एकाच वेळी एक्झिट एक्झाम होणार। या निर्णयाला मार्डनं विरोध केलाय। अगोदरच एमबीबीएस करताना विद्यापीठाद्वारे जे सरकारच्या अंडरच आहे, आम्ही कमीत कमी 4 परीक्षा देतो, दर वर्षाला परीक्षा देतो आणि जेव्हा आम्हाला विद्यापीठ पास करतं तेव्हाच आम्ही एमबीबीएस होतो। तर सरकार असं म्हणतंय की त्यांच्या अंडर जे विद्यापीठ येतं त्यांच्यावर त्यांना विश्वास नाही का की 4दा एक परीक्षा पास झाल्यानंतर परत एक एक्झिट एक्झाम घेणे म्हणजे अगोदरच जे लांबलचक एमबीबीएसचा कोर्स आहे त्याला अजून लांब करण्यासाठी अजून एक नवीन यांनी योजना काढली आहे। त्यामुळे जे हुशार विद्यार्थी आहे हे एमबीबीएस कडे हळूहळू अगोदरच कमी होत चाललेले आहे। त्यामुळे मोठा फटका भेटेल। तर सरकारने 7 तारखेपर्यंत एक ईमेल ॲड्रेस दिला होता, त्याच्यावर सगळे विचारधारा जी आहे सगळ्यांची ती विचारलेली आहे। तर आम्ही आमचं डिटेलमध्ये त्यांना आम्हाला जे म्हणायचं ते पाठवलंय। आता साधारणतः 1-1.5 महिन्यात कळेल की सरकार याच्यावर त्यांनी गांभीर्याने विचार केलाय, या स्टेपला ते मागे घेणार आहे किंवा मॉडिफाय करणार आहे की नाही। समजा त्यांनी याच स्वरूपात एक्झिट एक्झाम घेण्याची तयारी दाखवली तर नक्कीच आम्ही त्याचा तीव्र विरोध करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।